नमस्कार मित्रांनो, आपले अकाउंटन्सीचे हे चॅनल अकाउंट सेन्स आता सुरू करून बराच काळ झालेला आहे. काही मित्रांच्या आग्रहास्तव आजचा हा व्हिडिओ काही मराठी मीडियमच्या माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी बनवत आहे. याच्यापूर्वीचे सगळे व्हिडिओ इंग्लिश आणि हिंदीमध्ये होते, तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा आवडेल आणि जे काही माझे स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा एक छोटासा मदतीचा प्रयत्न मी करतोय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा एक चॅप्टर आहे. तुम्हा सर्वांना हा चॅप्टर जरासा अवघड वाटतो किंवा या चॅप्टरबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कमी आत्मविश्वास असतो. म्हणूनच मी हा मुद्दाम चॅप्टर तुमच्यासाठी निवडलेला आहे. मित्रांनो, 11वीच्या तुमच्या सिलेबसमध्ये तुम्ही सोल प्रोप्रायटरचं फायनल अकाउंट्स मागच्या वर्षी शिकलेला आहात. यावेळेस तुम्हाला 2 फायनल अकाउंट शिकायचे. त्याच्यामध्ये एक आहे हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्थांचा फायनल अकाउंट्स आणि एक पार्टनरशिपचा, ज्याला आपण भागीदारीचं फायनल अकाउंट्स म्हणतो किंवा फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो, तर ते सुद्धा तुम्हाला शिकायचं आहे. कदाचित तुम्ही ते अभ्यासत सुद्धा असाल. त्याच्यावरही आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ. पण आता सुरुवातीला आपण प्रयत्न करूया नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, ज्याला तुम्ही NPO म्हणता, ते नेमकं काय आहे. आता पहा, ऍक्च्युली वेगळ्या कुठल्या गोष्टी नाही आहेत, फक्त संस्था वेगळी आहे किंवा त्याच्याबद्दलची जे काय त्याची कार्यप्रणाली आहे ती वेगळी आहे. मित्रांनो, ज्यावेळेला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन यांचा विचार करतो, त्यावेळेला सर्वप्रथम आपल्या लक्षात आलं पाहिजे की या संस्था नेमक्या कोणत्या. तर आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या संस्था काही वेलफेअर सर्व्हिसेस देण्यासाठी आपण निर्माण केलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये स्पोर्ट्स क्लब्स असतील, काही हॉस्पिटल्स असतील, काही शाळा असतील, काही महाविद्यालय असतील. या सगळ्या संस्थांचा उद्देश नफा न कमवणे असतो किंवा त्या नफ्यासाठी स्थापन झालेल्या नसतात. मग त्यांचा उद्देश काय असतो? त्यांचा उद्देश असतो की समाजामध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या सेवा आणि वेगवेगळ्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत, वेलफेअर ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या पुरवण्यासाठी या संस्थांची निर्मिती होते. या अर्थातच धर्मदायी संस्था असतात, ज्याला आपण चॅरिटेबल ऑर्गनायझेशन म्हणतो, आणि या संस्था मग तशा पद्धतीनं त्या व्यवसाय समाजामध्ये वेगवेगळ्या सेवा देतात. मग तुम्ही परिचित असाल की तुमच्या आजूबाजूला काही मंडळं असतात, गणेशोत्सव मंडळ असतात, दुर्गाष्टमी मंडळे असतात, काही नाट्य मंडळं असतात, काही खेळाचे उपक्रम राबवणारी मंडळे असतात. मग ह्या सगळ्या संस्था एका बॅनर खाली आपण रजिस्टर करतो, चॅरिटेबल ऑर्गनायझेशन म्हणून आपण त्याला मानतो. आणि मग त्यांचा उद्देश काय असतो? समाजामध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या सेवा पुरवणं किंवा सर्व्हिसेस देणं हा त्यांचा उद्देश असतो. नफा हा त्यांच्या केंद्रस्थानी नसतो. मग अशा ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांची आपल्याला कशा पद्धतीने फायनल अकाउंट्स ते लोक मेंटेन करतात किंवा त्यांचे अकाउंट्स लिहिण्याची राखण्याची प्रणाली काय आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला हा चॅप्टर आपल्याला दिलेला आहे. हा एक चॅप्टर अभ्यासून सुद्धा जे मुलं आपल्या एखाद्या शेजारच्या मंडळामध्ये किंवा आपल्या शेजारच्या एखाद्या स्थानिक क्लबमध्ये जर जात असतील तर ते सुद्धा ते अकाउंटिंगचं काम करू शकतात. अशा पद्धतीचं या चॅप्टर मधलं तुम्हाला ज्ञान मिळू शकतं. तर मित्रांनो, या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला नेमकं कोणकोणते अकाउंट्स मेंटेन करावे लागतात त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना रिसिप्ट्स आणि पेमेंट अकाउंट हा बनवावा लागतो. त्याच्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्यानंतर बॅलन्स शीट. अशा ह्या 3 गोष्टी त्यांना साधारणपणे बनवाव्या लागतात. आता तुमच्या बोर्डमध्ये किंवा तुमच्या सिलेबसमध्ये या जास्तीत जास्त अशा प्रकारच्या 3 गोष्टींवरच विचारणा केली जाते. खरं तर प्रश्नाचा भाग म्हणून रिसीट ऑफ पेमेंट अकाउंट तुम्हाला दिला जातो आणि उत्तराचा भाग म्हणून तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवता. याच्यामध्ये सुद्धा विविधता आहे, पण ते कदाचित तुमच्या या वर्षाच्या सिलेबसमध्ये अशा प्रकारचे कुठलेही किचकट प्रश्न तुम्हाला विचारले जात नाही. परिचय म्हणून आपण या सगळ्या गोष्टी आता पाहतोय. तर पहा, तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे नेमकं काय किंवा रिसीट ऑफ पेमेंट अकाउंट काय आहे. तर तुम्ही 11वीच्या तुमच्या कोर्समध्ये मित्रांनो कॅश बुक शिकलेला आहात.
त्या कॅशबुकच्या आधारावरच म्हणजे कॅश बेसिसवरच हा अकाउंट तयार केला जातो. फरक एवढा आहे की कॅशबुक आपण दर महिन्याला क्लोज करतो, तर रिसीट ऑर पेमेंट अकाउंट हा वर्षाचा आराखडा असतो. मग रिसीट अँड पेमेंट म्हणजे काय, तर त्या वर्षी त्या संस्थेने वेगवेगळ्या कोणकोणत्या मार्गाने पैसे जमवले त्याला रिसीट्स म्हटलं जातं, आणि कोणकोणत्या मार्गाने ते पैसे खर्च केलेले आहेत त्याला पेमेंट म्हटलं जातं. मग हा जो काय रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे हा तर खरं रिअल अकाउंटच्या कॅटेगरीमध्ये येणारा अकाउंट आहे. आणि हा अकाउंट तुम्हाला कदाचित बनवण्याची वेळ येणार नाही, पण तुम्हाला तो अभ्यासावा लागेल. मग रिसीट अँड पेमेंट अकाउंट ज्या बेसिसवर लिहिला जातो अकाउंटन्सीमध्ये त्याला आपण कॅश बेसिस म्हणतो. मग कॅश बेसिस म्हणजे काय मित्रांनो, तर तुमच्याकडे कोणत्याही मार्गाने पैसे आले तर त्याला आपण रिसीट्स म्हणतो. ते तुम्ही त्या रिसीट साईडला नोंदवा. आणि तुमच्याकडून कोणत्याही मार्गाने जर पैसे गेले तर ते तुम्ही पेमेंट साईडला नोंदवायचे. उदाहरणार्थ त्याचा जर इथं एक नमुना मी तुम्हाला दाखवतो काढून. हा तुमचा रिसीट अँड पेमेंटचा साधारणपणे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ही त्याची डेबिट बाजू, ही त्याची क्रेडिट बाजू. रिसीट्स अँड पेमेंट, तुमच्याकडे येणारे सगळे पैसे म्हणजे तुमचे रिसीट्स, आणि तुमच्याकडून जाणारे सगळे पैसे म्हणजे तुमचे पेमेंट्स, बरोबर. हा रिअल अकाउंट आहे. याची सुरुवात ही नेहमी बॅलन्सने होत असते. वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडे किती पैसे शिल्लक आहेत याने त्याची सुरुवात केली जाते रिसीट साईडला, आणि वर्षा अखेरीस तुमच्याकडे किती शिल्लक आहे ज्याला आपण बॅलन्स कॅरी डाऊन मानतो ते या ठिकाणी नोंदवलं जातं. म्हणजे सगळ्यात पहिलं याचं वैशिष्ट्य असं आहे की वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडे किती पैसे आणि वर्षाच्या शेवटी किती पैसे हे याच्यावरती आपल्याला कळतं, किंवा त्याच्यासाठीच हा अकाउंट बनवला जातो. त्यानंतर वेगवेगळ्या मार्गातून वर्षभरात तुम्हाला पैसे मिळतात. हा क्लब आहे, एखादी संस्था आहे, मग त्याला साधारणपणे पैसे कुठून मिळतात, तर सबस्क्रिप्शन हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सबस्क्रिप्शन ज्याला आपण वर्गणी म्हणतो, जे त्या क्लबचे, त्या मंडळाचे, त्या संस्थेचे मेंबर बनतात, सभासद बनतात, त्या सभासदांना वर्गणी द्यावी लागते, त्याला सबस्क्रिप्शन म्हणतो. त्यानंतर या क्लबला वेगवेगळ्या मार्गातून समाजातले जे काही दानी लोक असतात ते डोनेशन देत असतात. मग त्या डोनेशन मधले पण प्रकार पडतात. ते डोनेशन साधारण डोनेशन असू शकतं, स्पेशल डोनेशन असू शकतं. तर अशा प्रकारे डोनेशन, सबस्क्रिप्शन, एंट्रन्स फीज या वेगवेगळ्या मार्गातून या क्लबला पैसे मिळत असतात. ते सगळे मिळालेले पैसे तुमच्या रिसीट साईडला नोंदवले जातात. त्यानंतर या क्लबमधून काही खर्च केले जातात. मग काही पगार असेल, विजेचं बिल असेल, रखरखाव मेंटेनन्सचा खर्च असेल, स्टेशनरीचा असेल, टेलिफोनचा खर्च असेल, मोबाईलचं बिल असेल, रिफ्रेशमेंट, चहा पान, हे इतर अनेक गोष्टींसाठी खर्च केले जातात. मग येणारा पैसा या ठिकाणी रिसीट साईडला लिहिला जातो आणि जाणारा पैसा या ठिकाणी पेमेंट साईडला लिहिला जातो. हा अकाउंट लिहित असताना थोडीशीच काळजी घेतली जाते. जे पैसे तुमच्याकडे येतात ते रिसीटला लिहा, येणार आहेत ते पैसे लिहायचे नाही. म्हणून याला कॅश बेसिसवर लिहिला जातो. कोणत्या बेसिसवर लिहिला जातो मित्रांनो? कॅश बेसिस. आता कॅश बेसिसचा अर्थ काय? कॅश बेसिस याचा अर्थ तुमच्याकडे जर पैसे आले तरच लिहा, तुमच्याकडून जर पैसे गेले तरच लिहा. येणार आहेत पैसे म्हणून लिहायचं नाही, जाणार आहेत पैसे म्हणून लिहायचं नाही. जर प्रत्यक्षात पैसे मिळाले तर रिसीट, प्रत्यक्षात तुमच्याकडून पैसे गेले तर ते पेमेंट. या पद्धतीने या अकाउंटचं काम केलं जातं. हा रिअल अकाउंट आहे, ही कॅश समरी आहे, आणि याबद्दल एवढंच फक्त लक्षात ठेवा, त्याची सुरुवात ओपनिंग बॅलन्सने होते आणि शेवट त्याचा क्लोजिंग बॅलन्सने होत असतो. तुम्हाला हा अकाउंट बनवण्याचा योग येणार नाही मित्रांनो, हा तुम्हाला बनवलेला दिला जाणार आहे आणि तुम्ही त्याच्या आधाराने तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवणार आहात. पण तरी देखील तुम्हाला याची थोडक्यात मी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर पुढचा जो अकाउंट आहे तुमचा तो आहे रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट, सॉरी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे नेमकं काय? आता याच्या आधी तुम्ही अशा प्रकारचा अकाउंट वेगळ्या नावाने बघितलेला आहे, शिकलेला आहात, समजून घेतलेला आहे तुम्ही. याला तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून 11वी मध्येच बघितलेलं आहे. त्याचंच नाव बदल करून किंवा त्याच्या नावामध्ये चेंज करून या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर. आता असं नाव बदलण्याचं कारण काय आहे? इथं सुरुवातीला नावातच आहे नॉट फॉर प्रॉफिट, म्हणजे नफा कमवण्यासाठी यांची निर्मिती झालेली नाही. मग प्रॉफिट अँड लॉस हे नाव देऊ शकणार नाही.
मग त्या नावाऐवजी कोणतं नाव दिलेलं आहे? त्या नावाऐवजी इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर असं नाव दिलेलं आहे. आणि हा अकाउंट, जसं वरचा अकाउंट मी सांगितलं की तो तुमचा रिअल अकाउंट आहे, तर हा अकाउंट तुमचा नॉमिनल अकाउंट आहे, याची नोंद घ्या. आणि मग या अकाउंटचा जर तुम्हाला परिचय हवा असेल किंवा या अकाउंटचा जर तुम्हाला रूपरेषा हवी असेल तर त्याच्या आधी सुद्धा तुम्ही अभ्यासलेली आहे, पण जाणून घेण्यासाठी मागच्या वर्षी सोल प्रोप्रायटरच्या फायनल अकाउंट्स मध्ये तुम्ही जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलाय तोच हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. फक्त त्याचं नाव बदललेलं आहे, नाव त्याचं इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे. तरी देखील त्याचा परिचय मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात करून देतो. मित्रांनो, हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अतिशय सोपा आहे, पण थोडासा वेगळा नावाप्रमाणे तुम्हाला तो वाटेल. तर या पद्धतीनं त्याच्या दोन बाजू असतात. डेबिट साइडला आपण एक्सपेंडिचर म्हणतो, हे लक्षात ठेवा खास करून, अमाऊंट, आणि क्रेडिट साइडला आपण इन्कम म्हणतो. त्याचं हेडिंग देत असताना सुद्धा वरती डेबिट क्रेडिट आपण लिहितो आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड, फॉर द इयर एंडेड. उदाहरणामध्ये आपण डिटेलमध्ये पाहूच, पण आता तुमचं बघा, जे काय असेल ती तारीख तुमची 31 मार्च वगैरे जी काय तारीख असेल ती तुम्ही लिहिता. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड हा एका वर्षासाठी आपण बनवत असतो मित्रांनो, आणि हा नॉमिनल अकाउंट हे लक्षात घ्या. तुमच्या क्लबचे, तुमच्या संस्थेचे सगळे खर्च हे डेबिट साइडला लिहिले जातात. अर्थात या ठिकाणी खर्च लिहित असताना या ठिकाणी खर्चाच्या दोन प्रकारांचा आपण विचार करणार आहोत. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवण्याची वेळ तुमच्यावर येईल त्यावेळेला रिसीट साइड मधून सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या रिसीट साइड मधल्या गोष्टी तुम्हाला पोस्ट कराव्या लागतात. तर इथं महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला तुमचे सगळे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर तुम्ही लिहा. आता मुद्दा असा तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? असे जे खर्च जे तुम्ही तुमच्या रोजच्या दैनंदिन गोष्टींसाठी करता, उदाहरणार्थ सॅलरी दिली, त्याच्यानंतर भाडं दिलं असेल, किंवा त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंटचा काही खर्च केला असेल, त्याच्यानंतर तुम्ही टेलिफोनचे चार्जेस दिले असतील, प्रिंटिंग असतील, स्टेशनरी असेल, या सगळ्या खर्चांची नोंद रिसिप्ट एक्सपेंडिचर साइडला लिहिली जाते. हे तुमचे दैनंदिन खर्च असतात. आणि जर तुमचे काही इन्कम असते, क्लबला मिळणारे जे काही तुमचं डोनेशन असतं, किंवा क्लबला मिळणारं सबस्क्रिप्शन असतं, किंवा क्लबला मिळणाऱ्या काही ठराविक देणग्या असतात, त्या सगळ्या तुमच्या इन्कम साइडला येतात. म्हणजे हा अकाउंट लिहिताना जी तुम्ही काळजी घ्यायची ती काळजी कोणती असते? हा अकाउंट ऍक्युरल बेसिसवर लिहिला जातो मित्रांनो, ऍक्युरल बेसिस. आता ऍक्युरल बेसिस म्हणजे काय की या वर्षाशी संबंधितच गोष्टी या अकाउंटला लिहिल्या जातात. ज्या गोष्टींचा संबंध करंट इयर म्हणजे चालू वर्षाशी नाहीये अशा गोष्टी या अकाउंटवर लिहिल्या जात नाहीत, किंवा या अकाउंटवर त्या लिहिता येणार नाहीत तुम्हाला. तर अशा प्रकारचा हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवला जातो. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे, तो ऍक्युरल पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर या अकाउंटच्या डेबिट साइडला चालू वर्षाशी निगडीत तुमचे सगळे खर्च तुम्ही लिहिता. त्याच्यामध्ये तुमचे रेंट असू शकते, तुमची सॅलरी असेल, त्यानंतर तुमचा ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च असेल, तुमचा रिफ्रेशमेंटचा खर्च असेल, असे अनेक खर्च तुम्ही एक्सपेंडिचर साइडला नोंदवता. आणि तुमची मिळणारी जी काही इन्कम आहे, ज्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन असेल, ज्याच्यामध्ये तुमचं डोनेशन असू शकतं, जनरल डोनेशन, तुमची एंट्रन्स फीज असू शकते, त्याच्यानंतर आणखी कुठल्या मार्गाने जर काही क्लबला पैसे मिळाले असतील तर ती तुमची इन्कम होते आणि त्या गोष्टी इथे लिहिल्या जातात. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज केल्यानंतर त्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या जर क्रेडिट बाजू मोठी असेल तर या अकाउंटवर येणारा फरक म्हणजे जर तुमची क्रेडिट साइड मोठी असेल, बिगर असेल, तर क्रेडिट साइड मोठी असेल तर त्या फरकाला आपण सरप्लस म्हणायचं, ज्याला आपण जुन्या भाषेत प्रॉफिट म्हणत होतो, इथे त्याला सरप्लस म्हणा. सरप्लस व्यतिरिक्त तुम्ही त्याला एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर असाही एक शब्द प्रयोग केला जातो. तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही तिथं वापरा.
त्याच्यानंतर जर तुमच्या या अकाउंटची डेबिट साइड जर मोठी असेल, डेबिट साइड जर बिगर म्हणजे मोठी असेल, तर तुमचा फरक हा डेफिसिट येतो. डेफिसिटला आपण काय म्हणू शकतो, जसं आपण सरप्लसला एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर म्हणतो, तसं मित्रांनो डेफिसिटला एक्सिस ऑफ एक्सपेंडिचर, एक्सिस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम अशी म्हणण्याची पद्धत आहे. तर साधारणपणे आपण उदाहरणामध्ये तर फार तपशिलाने याची माहिती आणखी घेणार आहोत, पण रिसीट ऑफ पेमेंट आणि इन्कम आणि एक्सपेंडिचर अशा प्रकारचे हे दोन अकाउंट तुम्हाला समजून घ्यायचे. त्याच्यानंतर जे तिसरा स्टेटमेंट तुम्ही बनवणार आहात, ज्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो किंवा ज्याला आपण ताळेबंद पत्रक म्हणतो, मग ह्या ताळेबंद पत्रकाचा सुद्धा अभ्यास तुम्ही मागच्या वर्षी तुमच्या सोल प्रोप्रायटरच्या याच्यामध्ये केलेला आहे. बॅलन्स शीट हा काही अकाउंट नाही, बॅलन्स शीट हा एक प्रकारचा ताळेबंद पत्रक आहे, ज्याला आपण लिस्ट असं म्हणतो. तर ती बॅलन्स शीट साधारणपणे त्या क्लबसाठी सुद्धा तुम्ही जी बनवाल ती अगदी मागच्या सारखीच असणार आहे तुमची. डाव्या बाजूला या ठिकाणी तुम्ही लायबिलिटीज, अमाउंट, असेट्स आणि अमाउंट, अर्थातच बॅलन्स शीटचं हेडिंग तुम्हाला द्यावं लागणार आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन, जी काय तुमची डेट असेल 31 मार्च ते तुम्ही या ठिकाणी टाकायचं. आता बॅलन्स शीट म्हटलं की हा क्लब आहे, या ठिकाणी कोणीही कॅपिटल आणत नाही, तर या क्लबसाठी एक नवीन टर्म, एक नवीन संकल्पना तुम्हाला अभ्यासावी लागेल, ज्याला आपण कॅपिटल फंड म्हणतो. तर तो कॅपिटल फंड काय आहे, तो कसा काढला जातो, ते आपण एका वेगवेगळ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. कॅपिटल फंड असतो क्लबसाठी, कोणत्याही प्रकारचं कॅपिटल तिथे आणलेलं नसतं. त्याच्यानंतर इतर तुमच्या काही लायबिलिटीज असतील क्लबच्या, काय तुमचे डोनेशन असतील, स्पेसिफिक डोनेशन असतात, स्पेशल डोनेशन, त्याच्यानंतर काही क्रेडिटर्स असू शकतात तुमच्या क्लबचे, त्याच्यानंतर काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतात. तर या प्रकारे त्या सगळ्या गोष्टींची नोंद लायबिलिटी साईडला होते. क्लबच्या असणाऱ्या तुमच्या मालमत्ता, ज्याच्यामध्ये फर्निचर असू शकतं, त्याच्यानंतर क्लबकडे असणारे इक्विपमेंट असू शकतात, त्याच्यानंतर क्लबकडे जर काय एखादं वाहन असेल, मोटर कार असू शकते, त्या क्लबकडं आउटस्टँडिंग तुमचं सबस्क्रिप्शन असू शकतं, त्यानंतर तुमचं त्या क्लबकडे असणारे आणखीन जर काय प्रीपेड एक्सपेन्सेस वगैरे असू शकतात. अशा प्रकारे त्या क्लबच्या वेगवेगळ्या असेट्स साईडला लिहिले जातात. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काय मित्रांनो, तर तुम्हाला या उदाहरणांमध्ये जे जे तुमचं उदाहरण तुम्ही सोडवाल परीक्षेचं, ते उदाहरण कसं असणार आहे त्याची आपण आता थोडक्यात चर्चा करू. ह्या सगळ्या गोष्टीची फक्त एक ठोकळ तुम्हाला कल्पना यावी किंवा तुम्हाला साधारणपणे त्याची कल्पना यावी म्हणून मी या सगळ्या गोष्टीची चर्चा तुमच्या बरोबर केली. तर मित्रांनो, तुमचं जे उदाहरण असणार आहे या ठिकाणी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं जाईल एक्झाम मध्ये, ते कशा पद्धतीचं असेल ते आता आपण पाहूया. तर पहा, तुमचं उदाहरण ज्याला आपण प्रॉब्लेम म्हणतो, तो प्रॉब्लेम साधारणपणे असा असणार आहे. तुम्हाला एक रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिला जाणार, रिसीट पेमेंट अकाउंट हा तुमचा एक उदाहरण असणार. त्याखाली तुम्हाला 3-4 ऍडजस्टमेंट दिलेल्या असतात. मग त्या ऍडजस्टमेंट्स चार एक ऍडजस्टमेंट याच्यामध्ये असू शकतात. आणि या रिसीट अँड पेमेंट आणि ऍडजस्टमेंटच्या आधारे तुम्ही तुमचं उत्तर तयार करताना तुम्हाला दोनच गोष्टी बनवायच्या. एक तर तुम्हाला बनवायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आणि दुसरं तुम्हाला बनवायचे बॅलन्स शीट. हे तुमच्या उत्तराचा भाग आहे. आता रिसीट अँड पेमेंट आणि ऍडजस्टमेंट याच्या आधारावर तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवायचं आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी हे जे काय नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या दोन गोष्टी बनवणं तुम्हाला किचकट वाटतं किंवा अवघड वाटतं, तर ते नेमकं का वाटतं त्याच्यावर आपण चर्चा करू आणि मग पुढच्या एका सेक्शन मध्ये आपण त्याच्यावरचे एक उदाहरण सोडून पाहू. आता नेमकं बघा, ज्यावेळेला तुम्ही सोल प्रोप्रायटरचा फायनल अकाउंट अभ्यासला होता, त्यावेळेला प्रश्नामध्ये तुम्हाला
सोल प्रोप्रायटरचा जो फायनान्शियल स्टेटमेंट तुम्ही बघितला मागच्या 11वीच्या कोर्समध्ये, त्यावेळेला तुम्हाला प्रश्नामध्ये मित्रांनो ट्रायल बॅलन्स दिलं होतं आणि त्या ट्रायल बॅलन्स आणि काही ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट दिलेल्या होत्या आणि त्याच्या आधारे तुम्ही 3 गोष्टी बनवल्या होत्या तिथे. मग त्या कोणकोणत्या होत्या त्या 3 गोष्टी पहा. एक तर तुम्ही ट्रेडिंग अकाउंट बनवलं, त्याच्यानंतर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं आणि त्याच्यानंतर तुम्ही बॅलन्स शीट बनवली. मग अशा 3 गोष्टी तुम्हाला बनवल्या. हे तुम्ही बऱ्यापैकी व्यवस्थित मागच्या वर्षी शिकलेला असाल, पण हे बनवणं थोडंसं तुमच्यासाठी सोपं होतं कारण तुमच्या जोडीला ट्रायल बॅलन्स नावाची एक माहिती तुम्हाला पूर्ण दिलेली होती, ज्याला आपण ट्रायल बॅलन्स तेरीज पत्रक म्हणतो. आता पूर्ण माहिती दिलेली होती ट्रायल बॅलन्स मध्ये. तशा प्रकारची माहिती तुम्हाला आता रिसीट अँड पेमेंट मध्ये नसणार आहे, कारण ट्रायल बॅलन्स म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्या एकल व्यापाऱ्याची किंवा त्या संस्थेची अकाउंटिंगची संपूर्ण कंप्लीट इन्फॉर्मेशन दिलेली होती. इथं तुमच्याकडे जी इन्फॉर्मेशन असणार आहे ती अपूर्ण असणार आहे, कारण तुमच्याकडे फक्त कॅश समरी असेल. काय असेल तुमच्याकडे? फक्त कॅश समरी असेल आणि त्या कॅश समरीच्या आणि ऍडजस्टमेंटच्या आधारे तुम्हाला हे बनवायचं. म्हणजे मागच्या फायनल अकाउंट्सला किंवा फायनान्शियल स्टेटमेंटला तुम्हाला काही गोष्टी सहज वाटत होत्या. उदाहरणार्थ तिथे नियम आपण बनवले होते, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असतात. तसा नियम या फायनल अकाउंटला लागू होत नाही. एखाद्या ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होऊ शकतात, एखाद्या ऍडजस्टमेंटचा एकच इफेक्ट होऊ शकतो, एखाद्या ऍडजस्टमेंटचा इफेक्टच होणार नाही. आता या पद्धतीने हा जो बदल झालेला आहे, हा बदल होण्याचं कारण काय आहे? तर तुम्हाला दिली जाणारी जी माहिती आहे मित्रांनो, ती माहिती तुम्हाला मागच्या वर्षी ट्रायल बॅलन्सच्या स्वरूपात दिली होती आणि ऍडजस्टमेंट्स होत्या. म्हणून तिथं आपण नियम बनवला होता अलिखित. कोणता नियम? की प्रत्येक ऍडजस्टमेंटचे कमीत कमी 2 इफेक्ट झाले पाहिजे. तो नियम तुम्हाला आता या फायनल अकाउंट्स मध्ये वापरता येणार नाही. या फायनल अकाउंट्स मध्ये मी असं सांगू शकत नाही तुम्हाला की प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतील, कारण त्याच्यामध्ये काही ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतील, काहींचा एक इफेक्ट होईल, काहींचा इफेक्टच होणार. आणि म्हणून फार लक्षपूर्वक तुम्हाला काम करावं लागेल. आता इथं फक्त काय आहे, प्रश्नाचं स्वरूप बदलल्यामुळं आपल्याला काही गोष्टी स्पष्ट दिसतात आणि काही गोष्टी आपल्याला समजून कराव्या लागतात. मागच्या वर्षीच्या फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअरच होत्या, त्यामुळे तुम्हाला तिथं फार टेन्शन झालेलं नव्हतं. यावेळेला तुम्हाला काही गोष्टी शोधक बुद्धीने शोधाव्या लागतील. दिलेल्या अपूर्ण माहितीच्या आधारे तुम्ही चिंतन मनन करून आपली बुद्धी पणाला लावून काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. म्हणून इथं तुमची जबाबदारी थोडीशी वाढलेली असते आणि त्या वाढलेल्या जबाबदारीमुळं तुम्हाला हे काम थोडंसं किचकट वाटतं. हा एवढाच त्याच्यातला बदल आहे, बाकी त्याच्यामध्ये आणखी विशेष काही बदल झालेला नाही. आणि ते काम करत असताना जर तुम्ही, जसं मी सांगितलं, जर तुम्ही जी अपूर्ण माहिती व्यवस्थित घेताय, ती अपूर्ण माहिती जर तुमच्याकडे व्यवस्थितपणे जर तुम्ही ती हाताळली, तर तुम्हाला तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट बनवणं म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवणं काही अवघड वाटणार नाही. त्यामुळे लक्ष या गोष्टीकडे ठेवा की दिलेल्या माहितीचं स्वरूप बदलले. समजा यदा कदाचित हे इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवण्याचाच उदाहरण तुम्हाला रिसीट अँड पेमेंटच्या ऐवजी जर प्रश्नात ट्रायल बॅलन्स दिला, तर लक्षात घ्या, मीच काय तुम्हाला कोणीच काय सांगायची गरज लागणार नाही, कारण 11वीत तुम्ही जे फायनल अकाउंट शिकलेला आहात त्या आधारावरच तुम्ही या दोन्ही गोष्टी बनवू शकता. पण आपली अडचण अशी आहे की त्यावेळेला प्रश्नामध्ये ट्रायल बॅलन्स होता आणि आता प्रश्नाच्या स्वरूपामध्ये आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट. म्हणजे ट्रायल बॅलन्स हा तुम्हाला कम्प्लीट व्ह्यू आहे. अगदी टेक्निकल लँग्वेज मध्ये बोलायचं म्हटलं तर ट्रायल बॅलन्स म्हणजे 360 अंशाचा व्ह्यू आहे तुमच्याकडे, 360 डिग्री वाला. आणि हा जो काही व्ह्यू आहे हा काही 360 डिग्री वाला नाही, हा 180 वाला किंवा त्यापेक्षा कमी अधिक थोडा इकडे तिकडे. त्यामुळे माहिती आपल्याला अपूर्ण मिळते आणि त्या अपूर्ण माहितीच्या आधारे, अर्थात ती पद्धतच आहे, यांच्याकडे जेवढीच माहिती उपलब्ध आहे तेवढीच ते देऊ शकतात आणि म्हणून त्या ठिकाणी थोडंसं ते चॅलेंजिंग बनतं. तर ही थोडक्यात तुम्हाला दिलेली तुमच्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनची माहिती आहे. यानंतर दुसऱ्या सेशनमध्ये आपण 2 गोष्टी बघणार आहोत, जे म्हणजे एक तर नॉट फॉर प्रॉफिट या प्रकारामध्ये येणारे नवीन नवीन टर्म्स, येणारे नवीन नवीन शब्द रचना,
त्याची माहिती घेऊ आणि आपण एक छानपैकी बोर्डाचं उदाहरण सोडवून बघू, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी मदत होईल. तर अपेक्षा करतो की या गोष्टी तुम्हाला थोड्याशा कळल्या असतील आणि काहीतरी नवीन तुम्हाला गोष्टी ऐकायला समजायला मिळाल्या असतील. आणि अधिक जर याच्याबद्दल माहिती तुम्हाला हवी असेल तर पुढचा व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये टर्म्स आणि एक उदाहरण आपण सोडून बघू. आत्ताचा व्हिडिओ आपण इकडेच थांबवू आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.